नमस्कार मित्रांनो, गेट एक्झाम 2026ची तयारी करणारे सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. गेट एक्झाम म्हणजे ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग. ही परीक्षा फक्त हायर स्टडीसाठी नाही तर PUC जॉब्स आणि करिअर ग्रोथसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ज्या विद्यार्थ्यांना IIT NIT ह्या ठिकाणावरून हायर एज्युकेशन आणि PhDसाठी ॲपियर व्हायचं असेल, इंटिग्रेटेड PhDसाठी, तर ही एक्झाम देणे मस्ट आहे. ह्या एक्झाम फॉर्म फिलिंगच्या स्टेप बाय स्टेप रजिस्ट्रेशनपासून ते पेमेंटपर्यंतचे सर्व स्टेप्स मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे फॉर्म भरताना अजिबात अडचण येणार नाही तुम्हाला. मी आहे प्रोफेसर अमोल विष्णू नाईक. गेली मी 14 वर्ष इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स हा विषय शिकवत आहे. माझे उद्दिष्ट आहे प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार मार्गदर्शन पोचवणे. गुगलवर गेट 2026 ही वेबसाईट सर्च करा. सर्च केल्यानंतर पहिलीच वेबसाईट जी ओपन होईल त्या वेबसाईटवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल, ज्याच्यावर नोटिफिकेशनवर बेसिक इन्फॉर्मेशन दिलेली. IIT गुवाहाटीने ह्या वर्षीची एक्झाम ऑर्गनाईज केलेली आहे, त्यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे. त्यानंतर इम्पॉर्टंट डेट्सवर क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन कधीपासून स्टार्ट झाले. मोस्टली ॲप्लिकेशन स्टार्ट झालेले आहेत 28 ऑगस्ट 2025ला. क्लोजिंग डेट आहे 28 सप्टेंबर 2025. ती विदाऊट लेट फीज म्हणून आहे. विथ लेट फीज ॲप्लिकेशन क्लोज होणार आहे ऑक्टोबर 9, 2025ला. मोस्टली गेटच्या एक्झामच्या डेट्स आहेत 7, 8, 14 आणि 15 फेब्रुवारी 2026च्या. टेंटेटिव्ह रिझल्ट लागेल 19 मार्च 2026ला. आता आपण ॲप्लिकेशन क्लिकवर क्लिक करू. क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉग इन आणि याचा इंटरफेस दिसेल. तिथं रजिस्टर हिअर ह्या प्रॉम्प्टवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव, फर्स्ट नेम, मिडल नेम आणि सरनेम एंटर करायचं. सरनेम एंटर केल्यानंतर तुम्हाला इथं कन्फर्म म्हणून ऑप्शन आहे, ज्याच्यावर तुम्ही जे नाव लिहिलं तेच तुम्हाला गेटच्या ॲडमिट कार्डवर दिसणार आहे. त्याच्या खाली तुम्हाला तुमचा ईमेल ID एंटर करायचा आहे. ईमेल ID व्यवस्थित एंटर करा, कारण की त्यावर तुम्हाला OTP येणार आहे. परत एकदा कन्फर्म ईमेल ॲड्रेसवर क्लिक तुम्हाला तोच ईमेल ID टाकायचा जो वर टाकला आहे. त्याच्या खाली तुम्हाला रेसिडेन्स इंडियन ऑदर लिहायचे. ऑदर NRI असतील तर ऑदर लिहा. त्याच्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबरवर पण तुम्हाला OTP येणार आहे. ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला व्हेरीफाय करायच्यात. मोबाईल नंबर परत एकदा कन्फर्म करा. कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला खाली पासवर्ड आहे, जो तुम्हाला लॉग इन ID आणि पासवर्ड आहे. लॉग इन IDसाठी मोस्टली तुमचा जो ईमेल ID तोच लॉग इन ID तुमचा राहतो. पासवर्ड तुम्ही सेट करा. एक अप्पर कॅपिटल, एक स्पेशल कॅरेक्टर आणि नंबर्स तुम्हाला घ्यायचे आहेत, त्याचं कॉम्बिनेशन करून. जो वर पासवर्ड लिहिला आहे तोच तुम्ही खाली एंटर करा. नंतर तुम्हाला 9 - 7 हा जो कॅप्शन दिसतोय, अरिथमॅटिक एक्सप्रेशन, त्याचं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. ते उत्तर तुम्ही एंटर करा. त्याच्यानंतर रजिस्टर हिअरवर क्लिक करा. ते केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली क्रिएट होऊन जाईल. ते झालं की तुम्हाला पॉपअप येतं, थँक्यू फॉर युअर रजिस्ट्रेशन, कन्फर्म झाले. कंटिन्यूवर क्लिक करा. मग तुम्ही कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर मोस्टली तुम्हाला हे पासवर्ड सेव्ह करा वगैरे ऑप्शन येतं तुमच्या ब्राउझरप्रमाणे. मी माझं सेव्ह करून ठेवलं. तुम्हाला सेव्ह करा किंवा नका करू. लॉग इन करून घ्या. ईमेल ID तुमचा जो आहे त्याने टाका. मगाशी जो पासवर्ड तुम्ही सेट केला त्याने टाका. नंतर अरिथमॅटिक एक्सप्रेशन जे आहे वर ते तुम्हाला दिसतं, त्यानुसार तुम्हाला कॅल्क्युलेशन करून त्याचं एंटर केल्यानंतर लॉग इन तुमचं सक्सेसफुली होईल. सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल, ज्याच्यात तुम्हाला ॲप्लिकेशन स्टेटस दिसेल. ते एक डिक्लेरेशन आहे, त्याच्यावर क्लिक करा की आय ॲग्री म्हणून. त्याच्यानंतर याच्यात तुम्हाला गेट फॉर्मसाठी लागणारे 3च डॉक्युमेंट्स लागतात. तुमचे फोटोज, साईन आणि तुमचं आधार कार्ड. आधार कार्ड मोस्टली तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये पाहिजे. आणि फोटो आणि साईन हे याचं स्पेसिफिकेशन त्यांनी ह्या साईडवर दिलेलं आहे. स्पेसिफिकेशनवर क्लिक केलं की तुम्हाला त्या गोष्टीची इन्फॉर्मेशन मिळून जाईल. मोस्टली अगोदरच फोल्डर क्रिएट करा, ज्याच्यात तुमचे फोटोज, साईन आणि आधार कार्डची PDF बनवून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नंतर अपलोड करताना जास्त त्रास होणार नाही. झाल्यानंतर तुम्ही आता आपण बाकीची प्रोसेस बघून घेऊ. प्रोसेस बघितलं, ॲप्लिकेशन स्टेटसला क्लिक केल्यानंतर
आता तुम्हाला ईमेल व्हेरीफाय म्हणून विचारलं जातं. ईमेल व्हेरीफायवर तुमचा जो ईमेल आय डी आहे त्याच्यावर OTP गेलेला असतो. OTP सेंड नसेल झाला तर रिसेंड एक ऑप्शन आहे, रिसेंड OTP, त्याच्यावर क्लिक करून जो तुम्हाला OTP मेलवर आला आहे तो तुम्ही इथं एंटर करा. कधी कधी OTP यायला वेळ लागतो किंवा OTP येत नाही, स्पॅममध्ये वगैरे कधी कधी मेल जातात, तिथं पण तुम्ही चेक करून बघा. नसेल आला तर तुम्हाला इथं रिसेंड OTP म्हणून ऑप्शन आहे, त्याच्यावर तुम्ही क्लिक करू शकता. मोस्टली आता त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत पॉपअप येईल की OTP सेंड म्हणून. आता एकदा मेल तुम्ही चेक करा. मेल चेक केल्यानंतर जो मेलमध्ये तुम्हाला OTP आला आहे तो इथं एंटर करा. तो OTP एंटर केल्यानंतर सबमिटवर क्लिक करा. सबमिट केल्यानंतर तुमचा ईमेल ॲड्रेस व्हेरीफाय होईल. मोबाईल नंबरसाठी सेम प्रोसेस तुम्हाला करायची आहे, मोबाईलसाठी करून घ्या. त्याच्यानंतर मोबाईल तुमचा व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला एडिट ॲप्लिकेशन फॉर्म म्हणून एक ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहिले येतं एक्झाम, पर्सनल ॲड्रेस, डिग्री, डॉक्युमेंट्स आणि डिक्लेरेशन. आता याच्यात एक्झाम डिटेल्समध्ये तुम्हाला दोन टाईपचे तुम्ही एक्झाम देऊ शकता. 2 पेपर ॲट अ टाईम देऊ शकता किंवा 1 पेपर. मोस्टली 1 पेपर जास्त करून मुलं देतात, काही मुलं 2 पेपर्स देतात. आता त्याच्यात तुमची स्ट्रीम आहे, तुम्हाला कुठल्या याच्यासाठी गेटची एक्झाम द्यायची त्यानुसार तुम्हाला सब्जेक्ट चूज करायचा आहे. मोस्टली तुमचं ज्या फील्डमध्ये ग्रॅज्युएशन झालं आहे त्याच्यानुसार तुम्ही फील्ड निवडायची. इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर, IT झालं असेल तर कॉम्प्युटर सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी CS म्हणून ती स्ट्रीम सिलेक्ट करू शकता. बाकीचे पण स्ट्रीम आहेत, मेकॅनिकलसाठी मेकॅनिकल, सिव्हिलसाठी सिव्हिलच्या आहेत. ती सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला 3 चॉईस आहेत एक्झामिनेशन्स सिटीसाठी. पहिल्याच्या तुम्हाला तुमच्या लोकेशननुसार तुम्ही सिटी चूज करू शकता. दुसरी सराउंडिंग्स चूज करा, तिसरी चूज करा. मोस्टली पहिल्या सिटीमध्येच तुम्हाला नंबर लागून जातो. ठीक आहे. प्रिपरेशन वाईज तुम्ही तुमच्या चॉईस वाईज तुम्ही त्या सिटी सिलेक्ट करू शकता. सिलेक्ट झाल्यानंतर सेव्ह म्हणा आणि मग नेक्स्टवर जावा. मोस्टली मुलं कधी कधी डायरेक्ट नेक्स्टला जातात, डेटा सेव्ह होतो कधी नाही होत, त्यामुळे मोस्टली सेव्ह केल्यानंतर मग नेक्स्टला जावा. नेक्स्टला गेल्यानंतर तुम्हाला तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन भरायची, ज्याच्यात तुम्ही लास्ट नेम, तुमचं पूर्ण नाव टाकलेलं आहे, मोबाईल नंबर आणि ईमेल ID व्हेरीफाय केला. मग आता डेट ऑफ बर्थ तुमची टाकायची आधार कार्डवर आणि तुमच्या बर्थ सर्टिफिकेटवर असेल ती कन्फर्म करा, कारण की त्याचा फॉर्मॅट आहे DD MM YYY. त्यानंतर मग तुमचं जेंडर सिलेक्ट करा, मेल फिमेल. त्याच्यानंतर कॅटेगरी सिलेक्ट करा, OBC असेल तर OBC, SC असेल तर SC, ST असेल तर ST सिलेक्ट करा. फिजिकली तुम्ही हँडिकॅप असाल तर त्याला Sला क्लिक करा. त्यानुसार तुम्हाला त्यांचं डिस्क्रिप्शन मेन्शन करायचं आहे. इथं तुम्हाला तुमचा परमनंट जो ॲड्रेस आहे त्याचे डिटेल्स भरायचे आहेत. कंट्री इंडिया टाका, स्टेट तुमचं जे आहे ते, माझं महाराष्ट्र, मी महाराष्ट्र एंटर करतो आहे. त्याच्यानंतर आधार कार्ड, वोटर ID तुम्ही व्हॅलिड ID प्रूफसाठी वोटर ID काही देऊ शकता. मोस्टली आधार कार्डचा नंबर तुम्ही एंटर करा. नेम ऑफ पॅरेंट्स ऑर गार्डियन. मोस्टली आता पॅरेंट्समध्ये म्हणजे वडिलांचं वगैरे नाव मोस्टली टाकलं जातं, ते टाकून ते. गार्डियन असेल तर गार्डियनचं नाव टाका. ज्यांचं तुम्ही नाव टाकताय त्यांचं तुम्हाला रिलेशन तिथं मेन्शन करायचं आहे. गार्डियन असेल तर गार्डियन टाका, भाऊ असेल तर भाऊ टाका. जे तुम्ही मेन्शन करताल ते. त्यांची नॅशनॅलिटी पण मेन्शन करा. त्यांचा मोबाईल नंबर विथ सिटी कोड तुम्ही एंटर करा, कंट्री कोडसहित तुम्ही एंटर करावा. आणि मग सेव्ह करून नंतर नेक्स्टवर तुम्ही क्लिक करा. थोडा सेव्ह करा आणि मग नेक्स्टवर जावा. नेक्स्टवर गेल्यानंतर तुम्हाला इथं ॲड्रेस टाकायचा आहे. पहिला पिनकोड तुम्ही एंटर करा. तुमचा जो परमनंट ॲड्रेस आहे त्याचा पिनकोड एंटर करा. पिनकोड एंटर केल्यानंतर कंट्री, त्यानंतर स्टेट, ते ॲटोमॅटिकली तुमचे येऊन जातात. ठीक आहे. त्यानंतर ॲड्रेस लाईन तुमचं जसं जो आधार कार्डवर नंबर आहे, जो आधार कार्डवर जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस तुम्ही इथं एंटर करा. पिनकोड टाकल्यानंतर तुम्हाला सिटी, टाऊन ॲटोमॅटिकली ते येतं. फक्त तुम्हाला
बाकीचे डिटेल्स तुम्हाला भरायचे. डिटेल्स ॲड्रेस तुमचा, हाऊस नंबर, तुमची कॉलनी सोसायटी काय असेल ते, टाउनशिप वगैरे, नियर लँडमार्क वगैरे एंटर करा. एंटर केल्यानंतर मग तुम्ही सेव्ह म्हणा त्याला. जसं आधार कार्डवर ॲड्रेस आहे तसंच तुम्ही मोस्टली आधार कार्डवरचा ॲड्रेस टाका, जेणेकरून काही हे नाही. त्याला सेव्ह करा आणि नेक्स्टवर क्लिक करा. नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर क्वालिफिकेशन ऑफ डिग्री भेटेल. त्याच्यात तुम्हाला कॉलेजचा पिनकोड टाकायचा आहे. पिनकोड टाकल्यानंतर तुम्हाला कॉलेजचे बाकीचे डिस्क्रिप्शन येऊन जातील, कुठल्या एरियात आहे काय नाही. त्याच्यानंतर तुम्हाला रोल नंबर टाकायचा आहे. रोल नंबर हा तुमचा जो फायनल इयरचा जो रिझल्ट आहे त्याच्यावरचा रोल नंबर टाकायचा आहे युनिव्हर्सिटीचा, तो मेन्शन करा. त्यानंतर खाली क्वालिफिकेशन ऑफ डिग्रीमध्ये तुम्ही जी डिग्री कंप्लीट केलेली आहे, BE, BTech, ME, MTech, ते मेन्शन करा. त्यानंतर डिस्क्रिप्शन ऑफ क्वालिफिकेशन डिग्रीमध्ये तुम्ही तुमची स्ट्रीम टाकू शकता. IT केलं IT, मेकॅनिकलमध्ये केलं मेकॅनिकल. तुम्ही ग्रॅज्युएट पासआउट आहात का? येस म्हटलं तर तुम्हाला कुठल्या इयरला तुम्ही पासआउट आहे त्याचे डिस्क्रिप्शन द्यायचे. नो म्हटलं तर तुम्ही कुठल्या इयर, नो म्हटलं तर काही नाही, थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांनाही गेटची एक्झाम देता येते. त्याच्यानंतर तुम्हाला युनिव्हर्सिटीचं विचारायचं, कुठल्या युनिव्हर्सिटीतून तुम्ही केलं, युनिव्हर्सिटीचं नाव टाका. नाव टाकल्यानंतर खाली तुम्हाला कॉलेज नेम येतं. तुमचं जे कॉलेज आहे त्याचं पूर्ण नाव टाकून द्या. मोस्टली कधी कॉलेजचं नाव सापडत नाही, तर डायरेक्टली तुम्ही तिथं टाईप करून कॉलेजचं नाव टाकलं तरी चालतं. तो डेटा तुमचा सेव्ह होऊन जाऊ शकतो. त्यामुळं त्यासाठी तुम्ही एवढं जास्त हे नाही करा. त्या लिस्टमध्ये सापडलं तर ओके, नाही तर फक्त डायरेक्ट कॉलेजचं नाव तुम्ही एंटर करून घ्या. डॉक्युमेंट्समध्ये फोटो, सिग्नेचर आणि तुमचं व्हॅलिड ID प्रूफ, आधार कार्ड अपलोड केल्यानंतर तुम्ही रिव्ह्यू आणि सबमिटवर क्लिक करू शकता, किंवा व्ह्यू ॲप्लिकेशन एक ऑप्शन आहे. मोस्टली व्ह्यू ॲप्लिकेशन करून बघा, जेणेकरून तुम्हाला कळेल की तुम्ही जो फॉर्म भरला आहे तो करेक्ट भरला आहे. जे डिटेल्स आहेत ते एकदा क्रॉस व्हेरीफाय करून घ्या. तुमचा मोबाईल नंबर, बाकी सगळ्या गोष्टी, मी सगळ्या गोष्टी एकदा क्रॉस व्हेरीफाय करून घेतो आहे. जे इन्फॉर्मेशन भरली ती परत करेक्ट भरली का नाही भरली, काय मॉडिफिकेशन करायचं असेल तर ते आत्ताच तुम्ही करू शकता. जेव्हा तुम्ही फायनल सबमिट करताल त्यानंतर तुम्हाला काही चेंजेस करता येणार नाही. त्यानंतर सबमिटवर क्लिक केल्यानंतर मग तुम्हाला फायनल कन्फर्मेशन द्यायचं, डिक्लेरेशनवर ॲग्री टर्म्स करायच्यात. ॲग्री केल्यानंतर सिग्नेचरमध्ये तुम्हाला तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे. नंतर सबमिट अँड प्रोसीड टू पेमेंटवर क्लिक केल्यानंतर कंटिन्यूवर क्लिक करा. आता तुम्ही फॉर्म याच्यानंतर येस म्हटल्यानंतर तुम्हाला फॉर्म काही चेंज करता येणार नाही. ते केल्यानंतर तुम्हाला पेमेंटसाठी डिस्क्रिप्शन येईल. 2000 रुपयाचं पेमेंट आहे. इथं तुम्हाला अरिथमॅटिक एक्सप्रेशन एंटर करा. त्यानंतर पेवर क्लिक करा. पेवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं बिलिंगमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची. तुम्हाला जे तुम्ही पेमेंट करणार आहे तुमचं ॲड्रेस टाका. मोस्टली बिलिंग नेममध्ये तुमचं नाव टाका, खाली ॲड्रेस टाका, खाली सिटी टाका. त्या गोष्टी टाकल्यानंतर मग खाली तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, वॉलेट, UPIने पेमेंट करू शकता. क्रेडिट कार्डने करत असेल क्रेडिट कार्डचे डिटेल्स तुम्ही एंटर करू शकता. ते केल्यानंतर तुम्ही मेक पेमेंटवर क्लिक करा. मेक पेमेंटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन येऊन जाईल. कन्फर्मेशन आलं की तुमचं गेट फॉर्म सक्सेसफुली येऊन जाईल. पेमेंटची तुम्हाला रिसिप्ट भेटून जाईल. डाउनलोड करून सेव्ह करून घ्या. सेव्ह केल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये ह्या पद्धतीने तुम्हाला दिसेल की तुमचं ॲप्लिकेशन कन्फर्म झालेलं आहे. एनरोलमेंट ID पण भेटेल, नाव भेटेल. डाउनलोड ॲप्लिकेशन फॉर्मचं पण एक ऑप्शन आहे, तिथं हे करू शकता. आणि मोस्टली ज्यांनी 1 पेपर दिला तर त्यांना इथं अजून एक गेटसाठी तुम्ही अपेअर करू शकता. मला वाटते तुमचे मी बऱ्यापैकी कन्सेप्ट ह्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेले आहेत. काही असेल तर चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट देऊन सांगू शकता. तुमच्या क्वेरी मी त्यावर सॉल्व करेल. थँक्यू.